नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर ऐकूया का नवीन गोष्ट? चला मग, तुमचं मनापासून स्वागत. मनू नावाचा एक मुलगा आहे आणि त्याला आणलाय एक नवीन रेनकोट. त्याला तो कधी घालू असं झालंय, पण पाऊस आहे की येतच नाहीये. बिचारा आपली वाट बघतोय बघतोय बघतोय. येईल का पाऊस? मिळेल मनूला तो रेनकोट घालायला? बघूया. लाल रेनकोट ही गोष्ट लिहिली आहे किरण कस्तुरिया यांनी. चित्र काढली आहे जायनाब तांबावाला यांनी. मराठी अनुवाद केला आहे मुकुंद टाकसाळे यांनी. प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी प्रकाशन केलं आहे. लायसन्स्ड अंडर CC/4.0 लायसन्स. वाचन पातळी आहे 1. एका रविवारी मनूच्या आईबाबांनी त्याला छानसा लाल भडक रेनकोट आणला. आई आई, हा घालू का ग मी आत्ता? मला खूप आवडलाय. मनूनं आईला विचारलं. आत्ता नको सोन्या, आलाच आहे पावसाळा. पण आत्ता तरी आभाळात एकही ढग नाही काळा. सोमवारी भरपूर ऊन पडलं होतं. आई, आज पडेल का ग पाऊस? मनूनं विचारलं. नाही मनू, आज नाही. आज जर का घातलास रेनकोट तर दिसशील तू अगदी वेडपट, आई म्हणाली. मंगळवारी होतं आभाळ निळं निळं. आई, कधी होणार माझ्या मनासारखं? मनूने विचारलं. आज नाही बाळा, बाहेर तरी बघ. आभाळात दिसतोय का एकच पांढरा ढग? बुधवारी खूप उकडत होतं. आई, का नाही पडत पाऊस? मनूने विचारलं. अरे मनू, आता लवकरच पडेल पाऊस. दुपार व्हायच्या आत भागेल तुझी हौस. गुरुवारी मनू गेला सहलीला. तो म्हणाला, आई, रेनकोट असू दे जवळ, जर आला पाऊस तर? नाही सोन्या, आज कसला पडतोय पाऊस? थोडेसे तर पांढरे ढग आहेत आणि ते सुद्धा खूप उंचावर, आई म्हणाली. शुक्रवारी आभाळ भरून आलं. मनूनं मोठ्यांदा विचारलं, आई, आज तरी पडणार का पाऊस? कदाचित पडेल बाळा. काळे काळे ढग बघ कसे खाली आलेत ते, आई म्हणाली. शनिवारची सुरुवातच गडगडाटानं झाली. दडाड दुडुम दडम दडुम दडम. आई, हा ढगांचाच गडगडाट ना? आता पाऊस पडणार ना लगेच? मनूनं विचारलं. आणि अखेर पाऊस सुरू झाला. पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला, असं गात गात मनू पावसात पळतच सुटला. रेनकोट घरीच राहिला. मज्जाच मज्जा.